पुसद शहर पोलिसांची मोटारसायकल चोरट्यांवर कारवाई। पुसद या भागात मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सक्रिय तपास करून 2 सराईत चोरट्यांना गजाआड केले आहे। फिर्यादी यादव सूर्यभान खोकले वय वर्ष 47 राहणार घाटोडी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांनी 23 जानेवारी 2025 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांनी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपली स्प्लेंडर प्लस मोटारसायकल MH29 BN 6309 सुभाष चौक पुसद येथे पार्क करून दाढी कटिंगसाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली। या तक्रारीवरून पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 30/2025 नोंदवण्यात आला आणि IPS कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुसद शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रभारी ठाणेदार धीरज बांडे यांनी DB पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। पोलिसांनी गोपनीय माहिती आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास करून आरोपीचा मागोवा घेतला। पोलिसांनी शितापीने सापळा रचून नरेश शेषराव टापरे वय वर्ष 40 आणि एकनाथ शेषराव टापरे वय वर्ष 26 दोन्ही राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ यांना ताब्यात घेतले। सखोल चौकशी दरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिली आणि त्यांनी पुसद शहरातून चोरलेल्या मोटारसायकली आपल्या शेतातील गोट्यात लपवून ठेवल्याचे उघड झाले। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या 3 मोटारसायकली एकूण किंमत 1,65,000 जप्त केल्या। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन विजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई ठाणेदार धीरज बांडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार, हवालदार प्रफुल्ल इंगोले, हवालदार मनोज कदम, कॉन्स्टेबल आकाश बाबुळकर तसेच कॉन्स्टेबल शुद्धोधन भगत आणि चालक हवालदार अमित मेंदाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। या यशस्वी कारवाईमुळे पुसद शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या त्वरित आणि प्रभावी कृतीमुळे चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे। इंडिया न्यूज R7 प्रतिनिधी सोहेल चव्हाण।